नागपुरात अफवा पसरविणाऱ्या, हिंसाचार करणाऱ्या व जाळपोळ करणाऱ्या जिहादीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने पत्र परिषद घेऊन केली आहे। यावेळी वीकेबी न्यूजचे प्रतिनिधी स्वीटी कांद्रेकर यांनी बजरंग दलचे व विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आहे। बघूया काय म्हणाले ते। काल जे आहे नागपुरात मोठी दंगल झाली, 2 फुटात तणाव निर्माण झाला आणि कुठेतरी जे आहे हिंसक वळण जे आहे ते मिळालं। बजरंग दल आणि हिंदू विश्व परिषदेतर्फे जे आहे काल आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर जे आहे एक हिंसक वळण आलं। आपल्यासोबत बजरंग दलचे अमोल ठाकरे आहे। सर, काय सांगाल, तुम्ही आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर जे आहे कुठेतरी एक विशिष्ट गुट आक्रमक झाला आणि तणाव निर्माण झाला, जे नागपुरात कधी नव्हतं झालं ते काल बघायला मिळालं। काय सांगाल? काल आम्ही आमचं जेव्हा आंदोलन करत होतो, औरंगजेबाची कबर हटाव ही आता पूर्ण भारताभर आम्ही ते आंदोलन करणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन जयंती निमित्त आपण काल ते आंदोलन सुरू केलं आणि जेव्हा हे आंदोलन सुरू केलं साधारणतः 1 वाजेपर्यंत आंदोलन सुरू राहिलं। 1 वाजता नंतर आम्ही तिथून त्याच्या कबरेला तिथे जे हे होतं त्याची प्राकृत म्हणजे कबर बनवली होती, त्या कबरेला आम्ही जाळलं आणि तिथून आम्ही डेप्युटेशन द्यायला कलेक्टर साहेबांकडे गेलो। त्यानंतर आम्हाला असं माहीत पडलं की काही जिहादी प्रवृत्ती म्हणजे जे औरंगजेबावर प्रेम करतात त्यांच्या पोटात दुखणं प्रारंभ आहे। ते आले, त्यांनी तिथे शिवागाड केली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवागाड केली आणि त्यानंतर तिथे त्यांनी माहोल खराब केला। त्यानंतर लाठीचार्ज झाला। लाठीचार्ज झाल्यानंतर ते पुन्हा पडाले, मग पुन्हा 200-300 लोक घेऊन आले, पुन्हा त्यांनी तिथं माहोल खराब केला। रात्री त्यांनी त्याची पूर्ण पराकाष्ठा करून टाकली। रात्री सर्व गल्ल्या जेवढे हिंदूच्या गल्ल्या आहेत त्यांच्या गाड्या जाळणं, त्यांच्या घरावर आग लावणं, त्यांच्या दुकानाची तोडफोड करणं, इव्हन पोलीस प्रशासनाला न जुमता तलवारी हातात घेऊन, पेट्रोल बॉम्ब हातात घेऊन 3 DCP जखमी झाले, सीपींवर दगडफेक केली आहे, 33 आमचे पोलीस कर्मचारी बंधू त्याच्यामध्ये घायल झालेले आहे। म्हणजे हे आमच्या लक्षात येतं की रोहिंग्या आणि बांगलादेशी हे प्री प्लॅन करून बसले होते की आम्ही आंदोलन करावं, कुठंतरी त्याची अफवा करावी की यांनी आमच्या आयाती जाळल्या आणि हे करून माहोल बिघडवायचा हा प्रयत्न काल त्यांनी केला। त्यांचं म्हणणं असं आहे की औरंगजेबाचं जे आहे ते कबर हटवण्यावर त्यांचा निषेध नाही, तर त्यांचा आयात जाळलं, त्यांच्या धर्माच्या ग्रंथावर कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असं त्यांचं म्हणणं आहे। तुम्ही काय सांगा? काल नागपुरातली सर्व मीडिया होती, त्यानंतर पोलीस प्रशासनाचे पण व्हिडिओ होते। त्यांनी दाखवावं की आम्ही कुठं त्यांची आयात जाळली। आयात जाळण्यासाठी कुराण पाहिजे असते, कुराण आम्ही घेतलीच नाही, कारण की आम्हाला कोणाच्याही धर्माबद्दल खेळायचं नाही आहे। आम्ही आमच्या विषयावर ठाम आहोत। हा कलंकित कबरीचा ढाचा इथून तोडणे, त्याला अरबी समुद्रात नेऊन गाडणे हा आमचा हेतू आहे। त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। शासन प्रशासनाने वेळ येऊ द्यावा नाही, कारण की स्वतः देवेंद्र फडणवीस कारसेवक आहे। त्यांनी 450 वर्ष जुनं असं बाबरी ढाचा 6 डिसेंबरला स्वतः कारसेवेमध्ये ते गेले होते। मला असा विश्वास आहे ते आमच्यावर अशी वेळ येऊ देणार नाही, पण आली तर आम्ही मागं हटणार नाही। आदरणीय देवेंद्रजी आपले देवेशजी मिश्रा यांनी जे सांगितलं आम्ही कारसेवा करू म्हणजे करू आणि त्याची कबर तोडू। काल तिथे जे आहे कालच्या वाक्यानंतर जे आहे एक ट्रॉली कुठेतरी दगड तिथून उचलण्यात आले। काय वाटतं, हे एक ट्रॉली दगड अचानक कशा आले एवढ्या दाटीवाटीच्या परिसरात? एक ट्रॉली दगड भेटले, तलवारी भेटल्या, त्यानंतर पेट्रोल बॉम्ब भेटले। त्यांनी आपले सर्व दुकाने आधी बंद केले। त्या रोडवर जेवढी त्यांचे पार्किंगच्या गाड्या होतात, जे सेकंड हँड गाड्या सेल करतात, त्या सर्व गाड्या पहिले हटवल्या आणि त्यांनी आपलं प्री प्लॅन करून 4 तासामध्ये सगळं केलं। आणि समोरची जी मस्जिद आहे मोठीवाली श्याम टाकीची, ही नेहमी विवादग्रस्त मस्जिद राहिलेली आहे, कारण की मागच्या गेल्या 4 मोठ्या दंगली त्या मस्जिदीमधून झाल्या आहे। त्यांच्या मौलवी त्यांनी त्याला आव्हान केलं आणि ते मुलं हातात दगड तलवारी घेऊन, भाले बिचवे घेऊन रस्त्यावर आले। सर, काय सांगाल, तुम्ही कार सेवेचा इशारा दिला होता, एवढी मोठी दंगल झाल्यानंतरही तुमचं आंदोलन सुरू राहील का? हाँ, आंदोलन हमारा शुरू रहेगा। और सबसे पहले जैसा भी हमारा पहला विषय था कि भाई कलेक्टर साहब को कब्र हटाने के लिए ज्ञापन देना, उसमें हम वो कर रहे थे। पूरे भारत के सभी जगह है, पूरे महाराष्ट्र में पूरे जिलों में हमारा शांतिप्रिय तरीके से हुआ। बस एक ही जगह था नागपुर में जहाँ उन्होंने प्लानिंग करके काम। महाल का तो तनाव शांत होने के बाद नंदनवन के आसपास जो है फिर वहाँ पे हिंसा हुई, फिर वहाँ पे गाड़ियों को चलाया गया, क्या बताओ? हमने तो सिर्फ सोचा था कि भाई कि हमको सिर्फ ज्ञापन देना है। संगठन ने कहा था कि सिर्फ ज्ञापन दीजिए और अपना काम करिए, हम उसी तक थे। लेकिन जब कल की जब यहाँ घटना घटी, तब मैं आपको विश्वास देता हूँ, हिंदू समाज को विश्वास दिलाता हूँ कि कल हमने सोचे नहीं थे कि वो लोग ऐसा करेंगे।
लेकिन मैं आपको विश्वास दिला दूं कि आज कल की रात के बाद अब वो दुनिया में कभी रास्ते पे नहीं उतर सकते, क्योंकि हमारे बजरंगी अब हम तैयार है। अब पुलिस से नहीं, उनको हमसे भी लड़ना है। आपने आज यहाँ पर पत्र परिषद ली, अब आपका आगे का पवित्रा क्या होगा, क्या मांग है आपको? आज हमने माननीय पालक मंत्री साहब को 2-3 दिन का समय दिए है और हमारी मांग यही है कि खबर का जो विषय हटाने का वो तो चलेगा सर, कि जो कल घटना घटी, जो हिंदुओं का नुकसान हुआ है उसकी भरपाई हो और उन्हीं से हो, सरकार से नहीं चाहिए हमको। उन्हीं की संपत्ति बेचकर, उन्हीं का बुलडोजर चलाकर, वो जहाँ अतिक्रमण में होंगे जो भी होगा उसका करके उनको तुरंत गिरफ्तार करके उनसे संपत्ती नष्ट करके उनसे लेकर हिंदुओं की भरपाई, ये हमारी बात। काल झालेल्या दंगलीनंतर आज जे आहे हिंदू विश्व परिषद आणि बजरंग दल तर्फे जे आहे पत्र परिषद घेण्यात आली आणि ज्यांनी ही दंगल केली त्यांच्यावर कारवाई करण्यात यावं आणि ज्यांचं नुकसान झालं त्यांना जे आहे, जे दंगल करते आहे त्यांची प्रॉपर्टी विकून जे आहे नुकसान झालेल्या लोकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जी आहे हिंदू विश्व परिषदेतर्फे करण्यात आलेली आहे। बीकेबी न्यूज साठी स्वीटी कांबळेकर, नागपूर।